राम राम मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे. चला शेती फेमस करू आपल्या या चॅनलवर. चला, आज आपण आपल्या शेतात टोकन यंत्राच्या साहाय्याने भुईमुगाची पेरणी कशी करणार आहोत हे बघणार आहोत. शेतकऱ्याच्या आयुष्यात पेरणी म्हणजे फक्त बी जमिनीत टाकणं नसतं, तर आपल्या कुटुंबाची स्वप्न, आशा आणि वर्षभराचा विश्वास मातीत रुजवणं असतं. मंडळी, अनेकांना वाटतं की पेरणी म्हणजे साधं काम आहे, पण त्यामागे कित्येक दिवसांची तयारी असते. जमीन तयार करणं, बियाणं निवडणं, खताची व्यवस्था करणं, पावसाची वाट पाहणं आणि योग्य वेळ साधणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शेतकरी शेतात उतरतो. आज आपण टोकन यंत्राचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. या यंत्रामुळे बियाणं योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर पडतं. त्यामुळे उगवण चांगली होते, वेळ वाचतो, मजुरी कमी लागते आणि कामही वेगाने पूर्ण होतं. आधुनिक साधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक सोपी आणि परिणामकारक होऊ शकते. शेतकरी प्रत्येक बी मातीत टाकताना मनात एकच इच्छा ठेवतो, देवा, या बियाचं सोनं होऊ दे. कारण या छोट्याशा बियामध्ये त्याच्या मुलांचं शिक्षण, घरचा खर्च, कर्जफेड आणि संपूर्ण वर्षाचं भविष्य दडलं असतं. कधी पाऊस उशिरा पडतो, कधी जास्त पडतो, कधी बाजारभाव कमी मिळतो, तर कधी रोगराई पिकावर येते. तरीही शेतकरी हार मानत नाही. पुन्हा उभा राहतो, पुन्हा मेहनत करतो आणि पुन्हा नव्या आशेने शेती करतो. आपण जेव्हा आपल्या ताटात भाकरी, भाजी किंवा शेंगदाणे खातो, तेव्हा त्या प्रत्येक घासामागे एका शेतकऱ्याचा घाम असतो. म्हणूनच अन्नाचा आपण आदर केला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या कष्टांचा सन्मानसुद्धा केला पाहिजे. जर तुम्ही शेतकरी असाल तर कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव आणि जय किसान लिहायला मात्र विसरू नका. तुमच्या भागात भुईमुगाची पेरणी सुरू झाली असेलच तर तुमचा अनुभवही आम्हाला सांगा. तुमचा प्रत्येक लाईक, शेअर आणि कमेंट आम्हाला आणखी चांगली शेतीविषयक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून शेतीची खरी माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. शेवटी देवाकडे एवढीच प्रार्थना, वेळेवर पाऊस पडू दे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, मेहनतीला योग्य भाव मिळू दे आणि प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे. शेतकऱ्याच्या कष्टाला यश येऊ दे, एवढंच देवाकडे मागणं असेल. देवा, आता तरी शेतकऱ्याकडे लक्ष दे, त्याच्या कष्टांना यश दे, एवढंच सांगणं असेल देवाकडे. तुम्ही जर खरंच शेतकरी असाल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. आणि हो,
सबस्क्राईब करायला विसरू नका.